बोलणं झालं? तारीख मोठी नाही, ते तारीख देऊन सरकार फसलं आहे. आणि हा सन्मान जेथपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत तो पूर्ण सन्मान होऊ शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या का आज महाराष्ट्र या वर्षात होरपळून गेलेला आहे. अतिवृष्टी झाली, कमी भाव भेटले, आणि जर त्याच दिवशी कर्जमाफी झाली असती तर 25-26चा खरा शेतकरी जो आहे, अडचणीत असतो शेतकरी, तो त्या माफीमध्ये आला नसता. कारण आतापर्यंतचा रीतिरिवाज काय आहे, थकीत कर्ज माफ झालं. मग 25-26चा शेतकरी जो कर्जदार शेतकरी आहे तो आला असता का? त्याच्यानं सगळ्या मीडियावर त्याच बोंब आहे, लांबची तारीख भेटली. पण त्या लांबच्या तारखेमध्ये सुद्धा आम्ही सोनं करणार आहोत. त्या तारखेचं सोनं करण्याचं काम बच्चू कडूचं आहे, आमच्या सगळ्या नेत्यांचं आहे. आणि या तारखेचं सोनं करण्यासाठी आम्ही सरकारवर विश्वास ठेवतोय. सरकारनं जर विश्वासघात केला तर 1 जुलै 30 जून 2026 नंतर येणारी 1 जुलै आहे, महाराष्ट्रातल्या किमान 4 ठिकाणी रेल रोको होईल. ते रेल रोको एवढं राहील का ते भूतन भविष्य असेल. सरकारनं हे लक्षात घ्यावं. आम्ही तुमच्यावर विश्वास आहे, पण शेतकऱ्याचा विश्वासघात केला तर मात्र आम्ही कुठं थांबणार नाही. याच्यापेक्षा दुपटीनं ते आंदोलन मोठं होईल, हे सुद्धा इशारा आम्ही सरकारला देतो.